मित्रांनो, आपण पाहतोय गेल्या एक 4-5 दिवसामध्ये जेव्हापासून सुप्रीम कोर्टाने महारेरावर म्हणजे रेरा कायद्यावर ताशेरे ओढले आहेत, तेव्हापासून दररोज पेपरला काही ना काही दिसतं आणि रेरावर बातमी छापून येते. मित्रांनो, रेरा कायदा, रेराची प्रोसेस आणि रेरामध्ये असणाऱ्या त्रुटी आणि जमेच्या बाजू कोणत्या आहेत, यावरचा हा व्हिडिओ आहे. मित्रांनो, हे सगळं बोलण्याचा मला अधिकार आहे का? तर पहिली गोष्ट की मी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये गेलेलो आहे. रेरा कायद्यामध्ये मी केस दाखल करून त्याचा माझा रिझल्टही आहे, पण एक्झिक्युशनसाठी अजूनही वाट पाहतो आहे. आणि ही प्रोसेस म्हणजे अक्षरशः 2014मध्ये मी फ्लॅट घेतला, 2019पासनं 2026पर्यंत रेराचा रिझल्ट लागूनही मला माझी जी रेराचा ऑर्डर मिळाली आहे त्या ऑर्डरचं एक्झिक्युशन होण्याची मी वाट पाहतो आहे. तर मित्रांनो, ह्यात आलेला अनुभव तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे सांगतो आहे. मित्रांनो, मग तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे नेमका की योग्य कोणतं आणि अयोग्य कोणतं. मित्रांनो, आणि मग माझ्या दृष्टीने काय योग्य आणि काय अयोग्य आहे हेही तुम्हाला मी बोलणार आहे या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, पहिली गोष्ट, रेरा कायद्यामुळं काय झालेलं आहे, तर रेरा कायद्यामुळे एक सुसूत्रता आली आहे का? तर यस आलेली आहे. बिल्डरवर चाप बसला आहे का? तर यस बसलेला आहे. बिल्डरने सगळी काही डॉक्युमेंटेशन करणं, प्रोसेस करणं आवश्यक आहे का? तर यस करणं आवश्यक आहे, केलंच पाहिजे. जर समजा त्यांनी केलं नाही तर कुठंतरी अकाउंट सीलिंगची प्रोसेस आहे का? तर यस आलेली आहे. म्हणजे कायद्यामुळं, म्हणजे ह्या रेरामुळं बिल्डरवर बरेच बंधनं आलेली आहेत का? तर यस आलेली आहे. दुसरी गोष्ट की ही सगळी बंधनं आल्यानंतर बायरला, म्हणजे कोणीही एखादी प्रॉपर्टी विकत घेतो तर त्याला सगळी इन्फॉर्मेशन रेराच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे का? तर यस आहे. आपण बघू शकतो. त्याला जो रेरा नंबर मिळतो त्या नंबरनंतर सगळा अभ्यास आपल्याला त्या प्रॉपर्टीचा, त्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की त्रुटी असतात का? तर यस असतात, पण त्या त्रुटीतनं बाहेर पडणं आवश्यक आहे. म्हणजे ही सगळी जमेची बाजू आहे. आणि खरंच याबद्दल रेराला आणि ते महारेराला, कारण महाराष्ट्रातल्या रेराला जोपर्यंत मी पूर्ण एक स्टडी केला आणि तेव्हा लक्षात येते की महाराष्ट्रातला रेरा या बाबतीमध्ये खूप इफेक्टिव्हली काम करतो. मित्रांनो, म्हणजे यामुळं इफेक्ट झाला आहे का बिल्डिंग इंडस्ट्रीवर? तर यस झालेला आहे. महारेरामुळं इथं खूप सारा बदल झालेला आहे. आता पुढं काय? तर मित्रांनो, एखाद्या फ्लॅट होल्डरला जर एखादी तक्रार करायची असेल तर तो कोर्टामध्ये जाऊन खूप सारे धक्के खातो. आपल्याला माहिती आहे प्रोसेस काय आहे. तर त्याच्याऐवजी तो रेरावर जाऊन केस दाखल करून लवकर निर्णय अपेक्षित करू शकतो का? तर यस करू शकतो. मी सुद्धा ते केलेलं आहे. मित्रांनो, मी 2019ला केस दाखल केली होती. 6-7 महिन्यामध्ये रेराने निर्णय दिला, रिझल्ट दिला आणि ते एक्झिक्युशनसाठी, म्हणजे बिल्डरला सांगितलं की तुम्ही यांचे पैसे परत करून टाका. ते दिले नाही, म्हणून मी परत अपिलात गेलो रेरामध्ये. जे रेरा सांगतं की ते पैसे मिळत नसतील तर तुम्ही अपिलात या, किंवा एक्झिक्युटेशन होत नसेल तर तुम्ही अपिलात या. मी परत अपिलात गेलो, म्हणून परत माझ्या बाजूने कोर्टाने निर्णय दिला, म्हणजे रेरा कोर्टाने निर्णय दिला आणि तो एक्झिक्युशनसाठी आला महसूल खात्याकडं कोरोनाच्या पिरियडमध्ये 2022मध्ये. मित्रांनो, आणि 2022पासून आजतागायत मी जे व्हिडिओ बनवतो आजतागायत ते एक्झिक्युशनसाठी पेंडिंग आहे कलेक्टर साहेबांच्या ऑफिसमध्ये, तिथून महसूल डिपार्टमेंटकडं तहसील ऑफिसमध्ये, आणि मग तिथनं सुरुवात झालेला जो खेळ आहे गेल्या 4 वर्षाचा, त्यामध्ये मी चक्रा मारतो आहे. नेमकं काय चाललं हे कळत नाही. आजच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये मी जी कटिंग लावलेली आहे त्यावर तुम्हाला बघत येईल ते 80 वर्षाचा माणूस 2014पासून वाट पाहतो आहे. कुठं काय चाललं हे कळतच नाही. म्हणजे प्रोसेस कुठं अडलेली आहे हे कळत नाही. रेराने ऑर्डर दिली का? यस दिली. एक्झिक्युशनची ऑर्डर देऊन रेरा मोकळं होतं. आता इथून त्रुटी समोर दिसतात. मित्रांनो, रेरा ऑर्डर देते, एक्झिक्युशनची प्रोसेस ही परत शासनाच्या डिपार्टमेंटकडे येते, महसूल डिपार्टमेंटकडनं, आणि तिथं जी स्लो आहे, कासव गती, ती सुरुवात राहते.
प्रॉपर्टी शोधणं, त्या प्रॉपर्टीवर ज्याला म्हणतो आपण थोडक्यामध्ये बोजा चढवणं. मग बोजा चढवत असताना बऱ्याच लोकांचे अधिकार असतात, त्या सर्वांची परवानगी घेणं, मग बोजा चढवणं, मग नंतर ते प्रॉपर्टी लिलावाला काढणं. मग कुठं लिलावाला काढली याचा पत्ता नसतो, कोणी कधी लिलाव काढला पत्ता नसतो, कुठल्या पेपर कटिंगमध्ये ही बातमी आली ती माहिती नसती, आणि मग ती लिलावाला काढणं. मग त्याला कोणी समोरचा खरीददार येतो का नाही. रेराच्या ऑर्डरमध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की प्रॉपर्टीची ऑर्डर किंवा जे काही मत्ता असेल त्या माणसाची ती सील करावी, बँकेचे अकाउंट सील करावे, आणि त्यातनं सगळे पैसे या व्यक्तीला परत करण्यात यावे. पण गंमत अशी आहे मित्रांनो की अकाउंट सील होतं का आणि ह्या सगळ्या गोष्टी होतात का पुढं, ह्या सगळ्या रेराच्या हातात नाही आहेत. ह्या सगळ्या एक्झिक्युशनचे पॉवर जे आहेत ते शासनाच्या हातामध्ये आहेत. तर ही एक्झिक्युशनची प्रोसेस जी आहे ती प्रोसेस ही रेराकडंच जर असेल, महारेराकडं, तर फास्ट एक्झिक्युशन होऊ शकतं असं मला वाटतं. फास्ट एक्झिक्युशन होऊ शकतं आणि व्हायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय आहे, कारण आपण ज्यावेळेस एक्झिक्युशनची ऑर्डर घेऊन रेराच्या ऑफिसला जातो तर ते म्हणतात की आमचं काम संपलं, आम्ही ऑर्डर दिली, आता ते एक्झिक्युशनचं काम शासनाचं आहे. आणि ते घोडे कसे पळतात आपल्याला माहिती आहे. गंमत अशी आहे की ज्या बिल्डरवर विरुद्ध आपण ही केस जिंकलेला असतो तो बिल्डर कोटीची गाडी घेऊन फिरतो, ऐशोआरामात राहतो, आणि त्याची कुठलीच प्रॉपर्टी किंवा काहीच सापडत नाही शासनाच्या लोकांना. ऑर्डर तर असते की हे सगळं काही ताब्यात घ्या आणि पैसे परत द्या, पण होत नाही. म्हणजे याच्यात रेराचं काय आहे नेमकं, हा विचार करणं योग्य आहे, म्हणजे विचार करण्याची गरज आहे. सेकंड थिंग, आता रेरामध्ये काय होतं, तर रेरामध्ये जो काही स्टाफ आहे तो सगळा स्टाफ माझ्या माहितीप्रमाणे जेव्हा मी त्यांच्या ऑफिसमध्ये पुण्याच्या गेलो आणि बोललो, ते म्हणतात आम्ही सगळे कॉन्ट्रॅक्च्युअल आहोत आणि रिटायर्ड आहोत, आमचे हात एवढेच आहेत, याच्यापुढं आम्हाला काही करता येत नाही. जे काही एक्झिक्युशन होतं ते मुंबईच्या ऑफिसमधनं होतं. मग एवढं मोठं ऑफिस, त्या ऑफिसचं भाडं, तिथला स्टाफ, मग हे नेमकं काय करतो, हा मोठा प्रश्न राहतो.